वि.वा. शिरवाडकर यांच्या नाट्यलेखनाचा शोध अभ्यास हे डॉक्टर द.वी. पुंडे यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. मिहाना पब्लिकेशन्सनी ते प्रकाशित केलंय. फार उत्तम असं प्रकाशन आहे. मुखपृष्ठ अतिशय देखणं, सगळं पुस्तकच दर्जेदार झाले. यासाठी चिकित्सेपेक्षा किंवा समीक्षेपेक्षा शोध समीक्षा हा एक वेगळा मुद्दा यामध्ये मला जाणवला अभ्यास करताना किंवा वाचताना. कारण शोध अभ्यासामध्ये फक्त कलाकृतीला समोर ठेवून त्याची समीक्षा करायची नसते, तर ज्या पार्श्वभूमीवर जी बीज मनात पडल्यामुळे लेखकाच्या मनामध्ये ती कलाकृती निर्माण होत असते, त्या अनुषंगानं केलेली ही समीक्षा आहे. डॉक्टर पुंडेंचा जवळजवळ आयुष्यभराच्या चिंतनाचा विषय, कारण त्यांची PhD या विषयावर होती, शिरवाडकरांच्या समग्र साहित्यावर. मला वाटतं 1978 साली त्यांनी प्रबंध सादर केला. त्यांना PhD मिळाली आणि त्यानंतर मग त्यांचा अभ्यास थांबला नाही, तसाच तो चालू राहिला. मग तो कवितेच्या अंगानं झाला, नाटकांचा झाला, इतर साहित्याचा झाला. आणि या अभ्यासाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रायटर थ्रू हिज लिटरेचर, म्हणजे साहित्यिक त्याचं साहित्यातून कसा उलगडायचा हा त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे गंमत वाटेल आपल्याला की आयुष्यभरामध्ये इतकी 30-40 वर्ष सर अभ्यास करतायत, पण शिरवाडकरांच्या कारकिर्दीत किंवा ते हयात असताना शिरवाडकरांना फक्त ते 2दा भेटलेले आहेत. कुसुमाग्रज एक नाटककार म्हणून आपल्याला सगळ्यांना आवडणारे किंवा सगळ्यात मोठे नाटककार अलीकडच्या काळातले म्हणून आपण विजय तेंडुलकरांना मानतो. किंवा अभ्यासकांना हे पुस्तक वाचताना काय मिळेल, तर मला हे चालत असताना किंवा पाहत असताना असं वाटलं की तेंडुलकर, खानोलकर या परंपरेतली नाटकं आणि कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर या परंपरेतली नाटकं, ह्या नाटकांमधला काय फरक आहे आणि शिरवाडकरांच्या नाटकाचं स्थान या परंपरेमध्ये नेमकं कुठं आहे, ह्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हे पुस्तक फार उत्तम आहे असं मला वाटतं. आणि सामान्य वाचकाच्या दृष्टीने मला वाटतं की आपण नेहमीच शिरवाडकरांची नाटकं पाहताना भारावून गेलेलो असतो. नटसम्राट आपल्याला माहीत असतं, पण ही सगळी नाटकं ह्याची बीज नेमकी कुठे कधी पडली, आणि काही नाटकं दूरचे दिवे किंवा जे आपल्याला फारसं माहीत नसतं, चंद्र जिथे उगवत नाहीत सारखी नाटकं, तर ह्या नाटकांची वैशिष्ट्य काय आहे. आणि काही ऐतिहासिक पौराणिक नाटकं आहेत, ययाती देवयानी सारखं, किंवा वीज म्हणाली धरतीला, जे राणीच्या लक्ष्मीबाई राणीच्या जीवनावरचं नाटक शिरवाडकरांनी दिलं, ही आपल्याला माहिती असतात. पण इथे वाचकाचा दृष्टिकोन पुंडे सर वळवतात की इतिहासात जे तपशील आहेत त्याच्यापेक्षा राणीच्या मनात राणी स्वतःकडे कसं बघते हे शिरवाडकरांच्या नजरेतून आपण अनुभव जाणे एक वेगळी प्रक्रिया असते. ते जे म्हणतात ते असे की गडकरी खाडिलकरांचं नाटक ते जे आहे ते जुनं झालं. आता अशी नाटकं घ्यायची नाही, बघायचं नाही, पण त्यामध्ये जे सत्व आहे ते आजच्या युगामध्ये देखील आपल्याला सांगता येतं. हे ते पुढे नेण्यासाठी त्यांनी आपली नाटकं लिहिलेली आहे. हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. आणि नाटक हा म्हणजे त्यांच्या चिंतनाचा भाग कसा आहे, छोटंसं टिपण आहे, त्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आणि संगीत नाटक ही मराठी रंगभूमीची जगाला देणगी म्हणतात, असं कुठेच नाही आहे. भारतात कुठे नाही आणि जगातही नाही म्हणतात. आणि शिरवाडकर यांचं ह्याच्यासारखं बोलणार नाहीत. ते हिंदून आलेले आहेत, इंग्लंडमध्ये राहिले आहेत, अमेरिकेत राहिलेले आहेत वगैरे, आणि घरी बसूनसुद्धा ते ज्ञान गोळा करीतच असतात, असं ते होतं. त्यात त्यांनी ते केलं पहिला. आणि ते तर पाहा ना, नटसम्राटमधला प्रयोग कसा आहे, सबंध अंक हेच स्वगत. आता यापूर्वी मोठमोठी स्वगता असत आणि त्याला नावं ठेवली गेलेली आहेत. खाडिलकर, गडकरी, इतर वगैरेंच्या नाटकांमध्ये मोठमोठी स्वगत असत, आणि वरेरकरांच्या नाटकामध्ये सुद्धा. पण ते हे सबंध अंकच्या अंक स्वगताचा दृश्य ते आभासी असतात त्यातली, आणि बोलत हे एकटेच असतात, असं ते आहे ना. इथूनच ते सुरुवात होतं. मग काही नाटकं कशी आहेत त्यांची, त्यांना आवडलेले, काही असं आहे की विषय आवडला म्हणून केलं आहे पण जमलं नाही, तसंही झालेलं आहे. तुम्ही या पुस्तकातला विदूषक हा लेख वाचून बघा.
चॅपलिनच्या सिनेमावरून केलेलं नाटक आहे, सिटी लाईटवरून. अजिबात जमलं नाही, अजिबात म्हणजे अजिबातच जमलेलं नाही आहे. पण असं ते करतात, म्हणजे त्यांना कुठेतरी बीज सापडतं आणि त्याच्याशी मग ते झुंजत राहतात आणि मग ते नाटक त्यांना सुचतं. असंच होतं. बरेच ठिकाणी त्याने असं केलेलं आहे. काहीतरी त्यांच्या डोक्यात अगोदर असतं. आता हे जे पहिलं नाटक जे त्यांचं आहे, दूरचे दिवे, ते भालेरावांनी त्यांना 2 पुस्तकं दिली होती. तर ते समकालीन वास्तवाचं त्यात दर्शन आहे म्हणून त्यांनी केलं. कारण जेव्हा प्रांतिक सरकार स्थापन झालं होतं, प्रांतिक सरकार 35-36 साली स्थापन झालं आणि मुख्यमंत्री अमुक तमुक वगैरे या सगळ्या गोष्टी आल्याच. त्यामुळे 46 साली त्यांनी ते नाटक लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्या गोष्टी येतात आणि ते काय म्हणताय की आदर्श हे दूरच्या दिव्यासारखे असतात आणि आदर्श आपल्याला जे प्रकारदान करीत असतात त्यामध्ये आपल्याला जमेल तेवढी चांगली वाटचाल करायची असते. आदर्श वाटचाल शक्य नसते, कुठल्याही माणसाला जमलेली नसते. त्याची जी पत्नी आहे नायकाची सौदामिनी, ती मात्र आदर्शाला कवटाळून बसलेली असते आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण सुद्धा आदर्श सोडतो आहोत काही काही ठिकाणी, हित म्हणजे आपल्या हिताच्या दृष्टीने किंवा ह्याच्या स्वभावाला मुरड घालून, आणि मग ती परिवर्तित होते. असं आहे हे जे. आणि म्हणजे त्यांचा तो ऑस्कर वाईडचं जे आयडियल हार्मोन नाटक पाहायला तर ते वेगळंच आहे. कारण काय आहे, 92 साली लंडनमध्ये जो किडलेला समाज होता त्याचं चित्र त्यांना दाखवायचं होतं म्हणून त्याने आयडियल हार्मोन नाटक लिहिलं. त्याचा आयडियल वगैरे हातभर नसतो आणि हे नाही त्यांना सांगायचं. त्यांना हे सांगायचं की सबंध समाजच किडलेला आहे आणि प्रकरणं छुपी खोली चालूच आहे, असं ते आहे. यांचं वेगळं आहे, प्लॉट त्याच्यावरून घेतला आणि यांचं सांगणंच वेगळं आहे. प्रत्येक नाटकामध्ये असं झालं आणि ते अनुवादित नाटकामध्ये सुद्धा झालेलं की मूळ नाटक जे सांगतं समजा दुसरं कुठला असेल त्यापेक्षा हे वेगळंच आहे. असं नवीन सगळी जी मंडळी आहे, तरुण मंडळी, ज्यांनी शिरवाडकर फारसे पाहिले नाही आहेत किंवा ती नाटकं अलीकडच्या काळात आली नाही, तर त्यांना या वाचनातून तो अनुभव मिळेल. आणि अनुभवांतराचा जो मुद्दा याच्यात नव्याने आला आहे तोही मला विशेष उल्लेखावासा वाटतो की अभ्यासकांना त्याकडेही विशेष लक्ष पुरवता येईल. अनुसर्जन म्हणजेच अनुभवांतर आहे का, यात काही फरक आहे का, असे बरेच प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. तर त्या सगळ्याचा शोध अभ्यासकांनी, पुंडेकरांनी जो घेतलाय, अभ्यासकांनी त्याकडे आपलं लक्ष वळवावं आणि सर्जनाच्या सगळ्या प्रक्रियेचा सगळा जो काही यामध्ये उहापोह झालेला आहे, तर नव्याने नाटक लिहिणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा मला वाटतं त्याच्यात मार्गदर्शनाचा विषय आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी विवा शिरवाडकर यांच्या नाट्यलेखनाचा शोध अभ्यास हे जरूर वाचावं. मूलतः कवी असलेल्या या प्रतिभेच्या माणसानं नाटकं लिहिलेली आहेत. तोही उलगडा याचा विस्तार या संबंध लेखनात होत राहतो. एकूण शिरवाडकरांच्या नाट्यलेखनाचं समग्र चिकित्सा म्हणून आपण समग्र परामर्श या पुस्तकात घेतलाय आणि शिरवाडकरांचे जे जे अभ्यासक आहेत त्या सगळ्यांना तो मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरणार आहे, यात काही शंका नाही.